नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. कष्ट तर आपण सगळेच करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, पण कधी कधी असं वाटतं ना की मेहनत करूनही यश मिळत नाहीये किंवा पैसा येतोय पण तो वाळूसारखा हातातून निसटून जातोय. घरात सतत किरकिर असते, कशातच मन रमत नाही. अशा वेळी आपल्या शास्त्रात एक खूप सुंदर उपाय सांगितलाय, तो म्हणजे गजलक्ष्मीची स्थापना. आज मी तुम्हाला कोणतीही अवघड पूजा सांगणार नाहीये, तर आपल्या घराची लक्ष्मी कशी स्थिर करायची याबद्दल अगदी मनापासून काही गोष्टी सांगणार आहे. बघा, आपण जेव्हा लक्ष्मी देवीचा फोटो पाहतो तेव्हा तिच्या बाजूला 2 हत्ती तिला जलाभिषेक करताना दिसतात. का बरं? कारण हत्ती म्हणजे सामर्थ्य, हत्ती म्हणजे बुद्धी आणि हत्ती म्हणजे स्थिरता. जुना काळ आठवा, ज्यांच्या दारात हत्ती असायचे त्यांना सर्वात श्रीमंत मानलं जायचं. तुम्ही पाहिलं पण असेल की प्राचीन काळात राजा महाराजांच्या दारी हत्ती झुलत असत. हत्ती हे स्थिरतेचं, शक्तीचं आणि प्रचंड ऐश्वर्याचं प्रतीक आहे. आज आपण दारात हत्ती तर बांधू शकत नाही, पण गजलक्ष्मीच्या रूपाने त्यांचं प्रतीक घरात नक्कीच आणू शकतो. यामुळे लक्ष्मी घरात चंचल राहत नाही, ती स्थिर होते. आता गजलक्ष्मीची मूर्ती कशी निवडावी? आता तुम्ही म्हणाल, बाजारात तर खूप मूर्ती मिळतात, कोणती आणू? तर एक मैत्रीण म्हणून तुम्हाला सांगेल, घाईघाईत कोणतीही प्लास्टिकची किंवा चिनी मातीची मूर्ती घेऊ नका. शक्य असेल तर चांदी किंवा पितळेची आणा, ती तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या राहील. मूर्ती घेताना हत्तीच्या डोळ्यात बघा, तो प्रसन्न वाटला पाहिजे. त्याची सोंड वर्ष दिशेला असावी, जणू काही तो आकाशातून सुख समृद्धी खेचून घेतोय. आणि हो, हत्तीचा उजवा पाय थोडा पुढे असावा. याचा अर्थ असा की तुमच्या घरात कधीच प्रगती थांबणार नाही. गजलक्ष्मीची मूर्ती घरी आणल्यानंतर ती ठेवायची कुठे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्या घरात ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वराची जागा, तिथे या जोडीची स्थापना करा. त्यांचं मुख नेहमी उत्तर दिशेला ठेवा, कारण की उत्तर ही कुबेराची दिशा आहे. जेव्हा कुबेर आणि लक्ष्मी एकत्र येतात तेव्हा पैशाची कमतरता कधीच भासत नाही. जर तुम्ही देवघरात ठेवत असाल तर लक्षात ठेवा की हत्तीचं तोंड समोरच्या बाजूला असावं. मंडळी, नुसती मूर्ती ठेवून चमत्कार होत नसतो, त्या मूर्तीमध्ये प्राण टाकावे लागतात. आपल्या श्रद्धेने दररोज सकाळी फक्त 2 मिनिटं द्या. त्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि मनापासून म्हणा, ओम श्री री क्ली गजलक्ष्मी नमः. हा मंत्र नाहीये तर ही एक हाक आहे तुमच्या घरातल्या लक्ष्मीला बोलवण्याची. तुम्ही जसा जप वाढवाल तसं तुम्हाला स्वतःला घरामध्ये एक वेगळीच शांतता जाणवायला लागेल. मंडळी, शेवटी एक गोष्ट सांगू इच्छिते, आपण सोन्याचा हत्ती आणला तरी लक्ष्मी तिथेच राहते जिथे प्रेम असतं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा एरवी सुद्धा घरात कधीही आरडाओरडा करू नका. ज्या घरात स्त्रियांचा मान राखला जातो तिथे लक्ष्मी स्वतःहून चालत येते. संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा नक्की लावा. तो दिवा म्हणजे लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी दाखवलेला रस्ता असतो. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा. लक्षात ठेवा, विश्वास असेल तर दगडातही देव असतो आणि ही तर साक्षात गजलक्ष्मी आहे. जय गजलक्ष्मी. धन्यवाद.